नमस्कार. देशजूतच्या यशोगाथा या सदरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत मिताली गायकवाड, ज्या आंतरराष्ट्रीय आर्चरी प्लेयर आहेत. आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. तर त्यांच्यासोबतच आपल्यासोबत आज आणखी एक व्यक्ती आहे, जी एक बिग सपोर्टरच्या रोलमध्ये आज आपल्यासोबत चर्चा करणार आहेत. तर त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत. मिताली ताई, देशजूतमध्ये आपलं स्वागत आहे. आपली जी काही आर्चरीची ही जी काही सुरुवात होती, तर ती कशी झाली याबद्दल आम्हाला थोडंसं सांग. माझ्या लाईफचा मी थोडा ओव्हरव्ह्यू देते. सुरुवातीला माझा जन्म येवला सिटीचा आहे, येवल्यात जन्म झाला आहे. त्यानंतर माझं शिक्षण तिथंच झालेलं आहे. त्यानंतर मी पुण्याला शिफ्ट होऊन माझं ग्रॅज्युएशन तिथे केलेलं आहे. बट मला काही लहानपणापासून एक गोष्ट लायकोमा म्हणून एक आहे, ज्याच्यामुळे मला इन्सिडेंट झाला आणि मला त्याचं ऑपरेशन करावं लागलं. आणि ॲट द मोमेंट ऑफ एज 19 मध्येच माझं ऑपरेशन झालं आणि त्या ऑपरेशन नंतरच माझा इन्सिडेंट झाला आहे व्हीलचेअरवर यायचा. दॅट टाइम डॉक्टर डिडंट से की तू पूर्णपैकी व्हीलचेअर बाउंड होशील, यू कॅन वॉक. बट त्या टायमाला तसं काही झालं नाही. ऑपरेशन नंतर सरप्रायझिंगली माझं पूर्णपैकी कमरेखालचा शरीर विकलांग झाला आणि त्या दिवसापासून मी व्हीलचेअरवर आले. त्यानंतर वर्षभर मी थेरपी केली, भरपूर डॉक्टर्स केले की काहीतरी शोध निघावा की चालू शकेल, बट तसं काही झालं नाही. बट मग त्यानंतर मी वर्षभरामध्ये डिसाईड केलं की आता जी लाईफ आहे हीच आहे, व्हीलचेअरवर आहे, त्याच्यामुळे लाईफ एक्सेप्ट केली आणि पुढे जायचा विचार केला. त्यानंतर मी काहीतरी करायला पाहिजे, फक्त घरी बसून काहीच होणार नाही. आपली लाईफ पहिली जी होती ती आता परत येणार नाही. त्याच्यामुळे त्यांना मी एक बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला. त्यानंतर मी एक नाशिकमध्ये टुरिझमचा बिझनेस स्टार्ट केला, ज्याच्यामध्ये मी 2 वर्ष काम केलं. मी नाशिकमध्ये ओनली वुमन होती, ज्या मेल ओरिएंटेड बिझनेसमध्ये मी एक पहिली महिला होती. बट त्या टायमाला मला फक्त एवढंच वाटत होतं की मी नाशिकपर्यंत सीमित आहे. माझ्यामध्ये त्या ॲबिलिटीज आहे की लोक माझ्यापासून प्रेरणा घेतात, हँडिकॅप असो आणि एबल पण. तर मग त्यामुळे मला असं वाटलं की आपण अजून काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे नंतर मग मी माझं खेळाकडे एक लक्ष गेलं की आपण खेळामध्ये काहीतरी करू शकतो. मग मला त्याच्यामध्ये आर्चरी खूप आवडली. इंडिव्हिज्युअल गेम आहे, त्याच्यामुळे मला खूप आवडला तो आणि सेल्फ ग्रोथ होते त्याच्यामध्ये. सो मग मी तो स्टार्ट केला. अशा पद्धतीने माझी मागची ती ही एक जर्नी होती आणि मग इथून माझा आर्चरीचा खेळ सुरू झाला. तुम्ही मगाशी म्हणालात की मी येवल्यासारख्या तालुक्याच्या गावातून आजवर एवढं यश संपादन केलंय, तर असं काही विजन होतं सुरुवातीला? व्हिजन तर नव्हतं असं काही. ज्यावेळेस मी व्हीलचेअर आले त्यावेळेस मी पूर्णपैकी ब्लँक होते त्या टायमाला. बट माझ्या फॅमिलीचा सपोर्ट होता त्यावेळेस खूप, की ठीक आहे तुझ्यासोबत जे झाले ते झाले, आपण ते बदलू नाही शकत, बट आपण नक्कीच पुढचं तुला जे करायचं आहे आम्ही त्याच्याबद्दल तुला आम्ही सपोर्ट देऊ. बस त्यांचा सपोर्ट होता आणि त्याच्यापासून मग मी ती सुरुवात केली, मग बिझनेस, मग त्याच्यानंतर आता आर्चरीची स्टेप. म्हणजे आर्चरीची जी सुरुवात तुमची होती, असं होतं की खूप कमी लोक आर्चरीमध्ये येतात. तुम्ही मगाशी जरी म्हणालात की इंडिव्हिज्युअल गेम आहे म्हणून मी इकडे आले, पण आज नाशिक सारख्या ठिकाणी जरी बघितलं आपण तर खूप कमी खेळाडू याच्यामधून तयार होऊन पुढे गेलेले आहेत. आर्चरी एक असा खेळ आहे जो आपल्याला सेल्फ ग्रोथ देतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मनशांती सगळ्यात महत्त्वाची आहे. ज्या खेळून तुम्हाला एक मन शांत मिळतं आणि एक ॲडिक्टिव्ह गेम आहे हा. बट हा आहे की याच्यामध्ये मेहनत पण तेवढीच लागते जेवढी अदर गेम्सला लागते. बट कन्सिस्टन्सी खूप लागते याला. यू हॅव टू परफॉर्म एव्हरी डे. त्याकरता तुम्हाला मेहनत आहेच. बट आर्चरी स्टार्ट केल्यावर अशी गोष्ट आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात. बिकॉज ज्यावेळेस मी स्टार्ट केला त्यावेळेस मी बिझनेस सोडून दिला, कारण की आर्चरीवर मला एवढा फोकस करावा लागला की मी तिथे काहीच करू शकत नव्हते. सो मी तो सोडूनच दिला तो बिझनेस तेव्हापासून आणि मी फुल टाइम मी आर्चरीच करत होते. सो आर्चरी, बट जर तुम्ही शूटिंग आर्चरी म्हणा किंवा कुठल्याही गेममध्ये तुम्ही तेवढा परफॉर्मन्स दिला, तेवढं डेडिकेशनने केलं तर डेफिनेटली तो आपल्याला त्याचे रिझल्ट्स पण दिसायला लागतात आणि ते रिझल्ट दिसल्यावर तो आपण ऑटोमॅटिक मोटिवेट सुद्धा होतो की आपण अजून पुढे गेलं पाहिजे. तर ती एक सुरुवात, म्हणजे ती एक असते गोष्ट असते. पायऱ्या पायऱ्यांनी तुम्ही यश संपादन करत गेला,
तर हा जो काही प्रवास होता म्हणजे हा आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंतचा, तर अनेक तुम्ही एक 4 ते 5 आंतरराष्ट्रीय स्पर्धा पण खेळलात तुम्ही. तर असा हा जो प्रवास होता, या प्रवासाविषयी मी माझा प्रवास बद्दल सांगते. मी आर्चरी स्टार्ट केली 2018 मध्ये. ज्यावेळेस मी स्टार्ट केली त्यावेळेस मला काहीच माहित नव्हतं आर्चरी मधलं. बट माझे एक कोच होते, त्यांनी सुरुवातीला त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं की आर्चरी कशी आहे काय. मी स्टार्टिंगला फक्त एक जस्ट टाइमपास म्हणून खेळत होते. बट अचानक ज्यावेळेस मी खेळायला लागले त्यावेळेस मला रुची पण यायला लागली खूप. आणि मला 1-2 महिन्यात आठवतं आलेला एशियन गेमची ट्रायल येत होते. तेव्हा मी विचार केला की आपण एकदा ट्राय केलं पाहिजे. एशियन गेम्स एवढा मोठा गेम आहे. सो मग मी त्याच्यावर फोकस केला पूर्णपैकी आणि ट्रायलला गेले आणि लकीली माझ्या ट्रायलमध्ये सिलेक्शनही झालं. त्यानंतर मग मी परत एक ट्रायल दिली जी फायनल ट्रायल होती, ज्याच्यामध्ये ओन्ली 8 ते 10 प्लेयर्स सिलेक्ट होणार होते. त्याच्यामध्ये सुद्धा मग माझा परफॉर्मन्स चांगला आला आणि मग मी सिलेक्ट झाले. आणि तिथून माझी सुरुवात झाली की एशियन गेम्स पासून मग मी नंतर कधी थांबलेच नाही. मग त्याच्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप आली. वर्ल्ड चॅम्पियनशिप नंतर फाजा वर्ल्ड रँकिंग आली. त्याच्यानंतर एशियन चॅम्पियनशिप, नॅशनल तर मध्ये होतच असतात आमचे वर्षातून वगैरे. तर ते कंटिन्यू प्रोसेस. आणि आता सध्याला मी जी प्रॅक्टिस करत आहे ती वर्ल्ड चॅम्पियनशिप करता, जी फेब्रुवारीमध्ये आहे. सो असा प्रवास आहे. त्याच्यामध्ये माझा मेन होता टोकियो ऑलिम्पिक करता सिलेक्ट होण्याकरता, ज्याच्या वर्ल्ड रँकिंगला मी गेले होते. बट तिथे माझा 3rd रँक आला, ज्याच्यामध्ये टॉप 2च फक्त सिलेक्ट होणार होते. बट अनलकीली माझा 3rd रँक आला. सो बट मी तिथे गिव्हअप केलं नाही आहे. माझा अजून प्रवास चालूच आहे. मी आता पुढच्या पॅरिस ऑलिम्पिक करता तयारी करते. बरं, आता हा जो काही असा दैदिप्यमान आपण म्हणतो की असा हा प्रवास मितालीचा आहे. मितालीचा हा प्रवास काही साधा सुद्धा दिसत नाहीये. खूप कष्ट तिने तर स्वतः घेतलेलेच आहेत. पण याच्या मागे एक बिग सपोर्टर आपण ज्यांना म्हणू तर ते त्यांचे पती देखील आहेत. आपल्यासोबत प्रथमेश बाकलीवाल देखील आहेत. प्रथमेशजी, काय सांगाल तुम्ही? एवढं मोटिवेशन मला नाही वाटत काय हे असेल. मेन ऍक्च्युली माझं मोटिवेशन खरं ही आहे. मला हिच्याकडनं जे आहे ते सगळं मोटिवेशन जे आहे हिच्याकडनंच मिळतं. हिला बघून मी डेली इन्स्पायर होतो काही नवीन करण्यासाठी. आणि सुरुवातीपासून माझा फुल सपोर्ट होता की तू जे काही करायचंय तू कर, माझा पूर्ण सपोर्ट राहील. तुला ज्या क्षेत्रामध्ये रुची आहे तू त्याच्यात पूर्ण बिंदास जा, मी त्याच्यात तुला पूर्ण सपोर्ट, माझ्या परीने जेवढं सपोर्ट देते ना 100% त्याच्यात. मितालीकडे येऊयात की मिताली, एक आपण म्हणतो की पतीचा जो काही रोल असतो तर त्याविषयी थोडंसं. मी माझ्या लाईफ मधला विषय बोलली तर माझा बिग सपोर्ट माझे हजबंडच आहेत. म्हणजे डायरेक्ट पिलर आहेत ते माझ्याकरता. आज मी ज्याही स्टेजवर आहे ओनली बिकॉज ऑफ हिम. बिकॉज एक हँडिकॅप पर्सनला फिजिकली पण तेवढा सपोर्ट लागतो आणि मानसिक पण तेवढा सपोर्ट लागतो. तर त्यांनी जो मला सपोर्ट केलाय तो दोन्ही प्रकाराने केलेला आहे. म्हणून मी आज ह्या स्तरावर पोहोचू शकले आहे. आणि त्यांचा सपोर्ट मला सुरुवातीपासूनच होता. ते नेहमी माझ्या सोबत असतात. ते मी जे जे करायला करते ते त्यांच्या याच्यामध्ये ऍग्री असतात. तर तोच मोठा एक सपोर्ट आहे माझ्याकरता. आणि छान वाटतं कारण की कोणीतरी फॅमिली मेंबर ज्यावेळेस आमच्या इंटरनॅशनल लेवलला असतात त्यावेळेस आम्हालाही सपोर्ट वाटतो की आहे आमच्यासोबत कोणीतरी आणि आम्ही अजून जास्त चांगलं तिथं परफॉर्म करतो. तर एक आहे बिग सपोर्ट आहे. हा जो आर्चरीचा जो गेम आहे याच्यामध्ये अनेक जण खर्च खूप लागतो म्हणून येत नाही किंवा नसतील, आर्थिक नियोजन आपण त्याला म्हणू. तर ते तुम्ही कसं केलं? मी माझी गोष्ट सांगितली तर आर्चरीमध्ये मला उतरल्यावर अजिबात सपोर्ट नव्हता. म्हणजे ज्यावेळेस मी शूटिंगमध्ये आले त्यावेळेस घरच्यांना वाटले की हे आपलं क्षेत्र नाही आहे, आपण बिझनेस करणारे आहोत, बिझनेस ओरिएंटेड आहे, तर आपण नाही. आणि आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये कोणीच एवढं खेळामध्ये एवढं गेलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे एवढा सपोर्ट सुरुवातीला नव्हता. बट माझी जिद्द होती की मला जायचंच आहे. तर मी उतरले. बट उतरल्यानंतर सगळ्यात मोठा माझा सगळ्यात प्रॉब्लेम आला होता परचेसिंग द इक्विपमेंट. बो जो आहे आमचा तो सगळ्यात जास्त कॉस्टली असतो. तर त्यावेळेस माझा थोडासा प्रॉब्लेम आला होता. बट त्यावेळेस माझ्या आईने खूप सपोर्ट केला. माझ्या आईने माझे तिचे घेणे मंगळसूत्र होतं तिचं एक, ते तिने गिरवी ठेवून तिने मला तो त्या टायमाला एशियन गेमच्या अगोदर बो घेऊन दिला होता. मी तिला त्यावेळेसच प्रॉमिस केलं होतं की मी तुला लवकरच एशियन गेम नंतर मी तुला परत करेन. आणि ते मी केलेही. एशियन गेम झाल्या गव्हर्नमेंट फंड्स येतात वगैरे तर त्याच्यातून मी तिला लगेच करून दिलं. बट सुरुवात जी होती ती कुठं ना कुठं एक डिमोटिवेटिंग होती कारण की
जर त्या टायमाला त्यांनी त्यावेळेस सपोर्ट नसते केला तर मी त्या क्षेत्रात उतरूच शकले नसते. सो तो एक खूप मोठा रोल होता आईचा. आणि हो त्यानंतर मग वडिलांचा पण सपोर्ट होता जसं जसं मला गरज पडली त्यानंतर. बट हा आर्चरी म्हणा नाही तर कुठलाही गेम म्हणा सुरुवातीला कष्ट खूपच येतात कारण की सपोर्ट कुठूनच एवढा मिळत नाही ना. आपल्या समजा जी पण असोसिएशन असते ती आपल्याला सुरुवातीला सपोर्ट नाही करत. ज्यावेळेस आपण कुठल्या तरी लेवलला पोहोचतोय त्यानंतर मग ते सपोर्ट करायला लागतात. पण हा सुरुवात तर ही फॅमिली पासूनच असते मी म्हणते. जर फॅमिलीने सपोर्ट केला कुठल्याही प्लेअरला तर तो नक्कीच प्लेअर यशस्वी होतो. नंतर तर मग होतोच. ज्यावेळेस माझा वर्ल्ड चॅम्पियनशिप झाल्यानंतर तर मग ऑटोमॅटिकली स्पॉन्सरशिप वगैरे यायला लागले. आता मी OGT सोबत आहे त्यांच्यासोबत आहे तर ते होतं ऑटोमॅटिकली. बट सुरुवात जी आहे ती थोडी कठीणच असते. आता जे ऍटमॉस्फिअर आपण जे म्हणतो वातावरण तसं पाहिजे म्हणजे त्या वातावरणामध्ये तो खेळाडू अधिक जास्त चांगलं कामगिरी करू शकतो. तर एक नाशिक बाबत असेल किंवा पुण्यामध्ये तू म्हणतेस की माझं बरंचसं शिक्षण पण तिथे झालं आणि खेळाचं प्रशिक्षण पण तिथे तू घेतलं. तर या शहराचा रोल काय असतो त्याच्यामध्ये? मी म्हणते खेळामध्ये शहरांचा रोल कमी आहे कारण की जर आपल्याला करायचं असेल ना तर कधीही कोणी माणूस करू शकतो. कारण की आर्चरी झाली की कुठलाही गेम झाला. आता लॉकडाऊन ज्यावेळेस होतं परिस्थिती सांगते ज्यावेळेस 1.5 वर्ष लॉकडाऊन होतं ज्यावेळेस ग्राउंड बंद होते त्यावेळेसही आम्ही प्रॅक्टिस करत होतो घरी. म्हणजे घरी बट्रेस लावून आम्ही शूटिंग करत होतो. म्हणजे आम्ही आमची प्रॅक्टिस सोडली नाही कोणतेही सर्कमस्टान्सेस आले तरी सुद्धा. तर तसा काही रोल नाहीये जर तुम्हाला खरं करायचं असेल काही तर. बट हा जर गव्हर्नमेंट किंवा आपले जे असोसिएशन आहे किंवा ज्यांना आता प्लेअर आहे त्यांना जर एखादा ग्राउंड पाहिजे किंवा तिची सोय पाहिजे तर ती करून दिली तर डेफिनेटली तो व्यक्ती चांगलाच परफॉर्म करणार आहे. तो स्वतःहून अजून मोटिवेट होऊन काम करेल. सो त्यांना पण आहे अजून गरज आहे थोडं नाशिकमध्ये पण डेव्हलप व्हायची. आमच्या आर्चरी असोसिएशनमध्ये तर अजून खूपच डेव्हलपमेंटची गरज आहे. बिकॉज नाशिकमध्ये फक्त नॅशनल पर्यंतचेच प्लेयर्स येतात. इंटरनॅशनलचे खूपच कमी आणि इव्हन कोचिंग सिस्टीम पण फक्त त्यांच्याच सीमितच आहे. जोपर्यंत कोचिंग एज्युकेटेड होणार नाही त्यांच्यामध्ये एज्युकेशन वाढणार तोपर्यंत मुलांना पण त्याची मिळणार नाही. म्हणजे इंटरनॅशनल कोचेस आले पाहिजे ज्यांना खरंच एक्सपिरियन्स आहे इंटरनॅशनल लेवलला खेळलेल्याचा. सो असेच लोक सुद्धा दुसऱ्यांना सांगू शकतात की तुला कसं पुढे जायचंय तू काय काय करू शकतोस इम्प्रूव्हमेंटसाठी. सो ती गरज आहे नाशिकमध्ये खूप. याबद्दल माझं DSO मॅम सोबत पण बोलणं झालेलं जे आता नवीन आले आहेत पल्लवी धात्र त्या खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी सांगितलेलं सुद्धा म्हणजे आम्ही आता करतोच आहोत की अजून आपण काय डेव्हलप करू शकतो ऍटलीस्ट आर्चरीमध्ये. कारण की मी आर्चरीमध्ये आहे तर आम्ही दोघं मिळून आम्ही विचार करत आहोत की आता खेलो इंडिया पण आता नाशकात येत आहे तर आर्चरी खेलो इंडियामध्ये कसं अजून डेव्हलप करायचं. सो त्याच्यामध्ये मी पण चांगलाच त्याचा सपोर्ट करते. हो तर मी हळूहळू करायचा मार्ग येतो. अगदीच आपण बघितलं की मितालीने अगदी सविस्तरपणे सगळे मुद्दे अगदी मांडलेले आहेत. आता आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय तर मितालीला आपण विचारूयात की मिताली पुढील जे काही तुझे विजन आहेत किंवा पुढील ज्या काही स्पर्धा आहेत यांना तू कसं सामोरे जाणार आहेस आणि कशी तुझी तयारी चालू? माझा आता एम एकच आहे पॅरालिम्पिकला गोल्ड घेऊन यायचं आहे. जे माझं ह्यावेळेस थोड्याशा याच्यावरनं उठलेलं आहे ऑलिम्पिक्समध्ये टोकियोला ते मला तिथे भर पाडायचे आहे आणि फक्त पार्टिसिपेशन न करता मेडल घेऊन यायची जास्त इच्छा आहे. आणि जे मध्ये कॉम्पिटिशन्स आहेत जसं आता वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे फेब्रुवारीमध्ये. सो आता माझी त्याच्याबद्दलच प्रिपरेशन चालू आहे. पुढे एशियन गेम सुद्धा येतात ते पुढच्या वर्षी परत. सो मला त्याची सुद्धा आता प्रिपरेशन आहे. तर माझी थ्रू आउट द ऑलिम्पिक करता पूर्णपैकी तयारी चालू आहे. आणि माझं ध्येय एकच आहे की हे मेडल्स घेऊन फक्त मला काय म्हणतात अवॉर्ड्स आणि रक्कम घेऊन फक्त ते करायचं नाही. मला मोटिवेट करायचं आहे हँडिकॅप पर्सन आणि प्लेयर्स इंडिया प्लेयर्स जेवढे पण त्यांना प्रॉब्लेम्स येतात ते खूप ठिकाणी आहे जे अजून एज्युकेटेड नाही आहेत खेळाबद्दल आर्चरीबद्दल जे एज्युकेटेड नाही आहे. मला त्यांच्याबद्दल सुद्धा काम करायचं आहे की कसं अजून मी वाढवू शकेन. सो हा फक्त एक जर्नी आहे मेडल्सची. मेडल्स झाल्यानंतर मी अजून लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेन आणि वाढवण्याचा त्यांचा इच्छा आहे माझी. अगदीच आपण बघितलं की मितालीचे स्वप्न खूप वेगळी आहेत. नुसतं सुवर्ण पदकच नाही आणायचं आहे तर सुवर्ण पदक आणणारे सुद्धा तयार करायचे आहेत तिला.
तर मिताली, तुझं काम खूप महान आहे. देशदूत परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा Thank you आणि या so much. मुलाखतीसाठी आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. ही मुलाखत देशदूतच्या वेबसाईटवर देखील आम्ही पब्लिश करणार आहोत. ही मुलाखत पाहण्यासाठी देशदूतच्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.